तर महाराष्ट्राच्या मनात काय हे सर्वांना ठाऊक आहे, पण उद्धव ठाकरेंच्या मनात काय असा सवाल संदीप देशपांडेंनी केलाय। यावर सुषमा अंधारेंनी देशपांडेंना काय सल्ला दिला ते बघूयात। कसं आहे, महाराष्ट्राच्या मनात खूप गोष्टी आहेत। 2014ला पण महाराष्ट्राच्या मनात एक गोष्ट होती, पण ती घडली नाही। उद्धव ठाकरेंच्या मनात होतं तेच घडलं। 2017ला पण महाराष्ट्राच्या मनात गोष्ट होती, पण ती घडली नाही। जे उद्धव ठाकरेंच्या मनात आहे तेच घडलं। 2019ला पण शिवसेना भाजप युती म्हणून लोकांनी मतदान केलं, पण जे महाराष्ट्राच्या मनात होतं ते घडलं नाही। उद्धव ठाकरेंच्या मनात आहे तेच घडलं। आता आलं 2025। आता महाराष्ट्राच्या मनात काय आहे सगळ्यांना माहिती आहे, पण ते महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय का उद्धव ठाकरेंच्या काय मनात आहे तेच घडतंय ते आता येणारा काळ ठरवेल। मला असं वाटतं त्याच्यासाठी वाट बघू। त्यांनी सांगितलं काही संदेश नाही तर थेट बातमी देणार, तर वाट बघा, वाट पाहूया। रीतसर प्रस्ताव जाण्यासाठी किंवा काही अडचण आता असेल तर मला वाटतंय संदीप देशपांडे सारख्या लोकांची अडचण आहे का असं आता खेदाने म्हणावं लागतंय। त्यामुळे संदीप देशपांडेंनी विनाकारण अपशब्दाची वाटणी ज्याला म्हणतात ती अपशब्दाची वाटणी स्वतःच्या डोक्यावर घेऊ नये। पांडेंच्या म्हणण्यापेक्षा सुद्धा आपण जास्त महत्त्व दिलं पाहिजे ते अमित ठाकरे यांच्या स्टेटमेंटला आणि आदित्य ठाकरे यांच्या स्टेटमेंटला। मला वाटते दोनही भावांच्या मुलांनी या संबंधाने प्रचंड अनुकूलता दाखवलेली आहे आणि काल अमित ठाकरे यांचं स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचं होतं की दोघे जेव्हा बोलतील तेव्हा आम्ही मध्ये पडायचं काहीच कारण नाहीये आणि महत्त्वाचं फक्त पुढाकार कुणी घ्यावा हा प्रश्न आहे। ते एवढे पत्रकार बसलेले, जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल असं ते म्हणाले। एखादा माणूस एवढा कोड्यात का बोलतो मला कधीच कळलं नाही। म्हणजे युती होईल, तुम्ही काळजी करू नका, वाट बघा, आम्ही संदेश नाही तर बातमी देऊ, एवढं बोलले असते तर मोठं। महाराष्ट्राच्या मनात होईल म्हणजे काय काय एवढं त्याच्यात पण कोडं काय? म्हणजे हे कोडं टाकण्याचे जे प्रकार आहेत ना, काय शाळेत आहोत आपण, नुसती कोडी सोडवत बसायची रोज हे बसत आहे। हा पण तो कशाला सस्पेंड नाही त्या गोष्टी। आम्ही सर्वार्थाने पुढाकार दाखवलेला आहे। आमच्याकडून आम्ही आमच्या परीने सगळीकडून मैत्रीचा हात पुढे केलेला आहे। वाईस वर्षा माझी विनंती असेल, आपल्या माध्यमातूनही विनंती असेल की जे तिसऱ्या आणि चौथ्या फळीतले जे लोक आहेत, मग ते आमच्याकडचे असतील किंवा ते त्यांच्याकडचे असतील, यांनी अनावश्यक कमेंट करणं टाळावं। जेव्हा दोन नेते वरिष्ठ पातळीला बोलत आहेत आणि त्यांची काही चर्चा होत आहे, मुळात दोघे एकमेकांचे भाऊ आहेत, दोघांकडे एकमेकांचे फोन नंबर आहेत, दोघांनाही जर काही बोलावंसं वाटलं तर तिसऱ्या मध्यस्थाची अजिबात गरज नाही। दरम्यान कालपर्यंत राज ठाकरेंवर खोचक शब्दात टीका करणारे संजय राऊतांचा सूर काहीसा बदललाय। गेल्या काही दिवसांपासून राऊतांनी राज ठाकरेंविषयी मवाळ भूमिका घेतल्याचं दिसतंय। राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात कॅफे उघडलाय म्हणून हिणवणाऱ्या राऊतांनी चक्क यू टर्न घेतला, तर दुसरीकडे राऊतांच्या या विधानावरून जोरदार टोलाही लगावला। पाहुयात नेमकं कसं हे राजकारण रंगतंय ते। मी कॅफेमध्ये ना, मी घरी जाईल। आमच्यासाठी ते कॅफे नाहीये, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना। 3 महिने जे काय जेलमध्ये राहून आले ना, त्यातनं थोडी जेलमध्ये माणूस सुधारवण्यासाठी आपण पाठवतो, तर थोडी सुधारणा संजय राऊतांमध्ये पण झाली। त्यामुळे ते कॅफेटेरियावरनं ते घरापर्यंत आले। जेलमध्ये माणूस सुधारतो, हा इतिहास आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण संजय राऊत आहेत की ते कॅफेटेरियापासून घरापर्यंत आले। याच विषयीची एक मोठी अपडेट आहे। मातोश्रीवर काल झालेल्या बैठकीची आतली बातमी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये शिवसेना युबीटीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी या बैठकीत नेमकं काय घडलं याची माहिती दिली। दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असाच सूर या बैठकीमध्ये उठला, तर यावर उद्धव ठाकरेंनी स्मितहास्य करत प्रस्ताव आल्यास सकारात्मक पाऊल टाकू असं म्हटल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास हा महाराष्ट्राच्या राजकारणातला नवा पर्याय असेल असंही खैरे म्हणाले। ज्यावेळेस आमच्या शिवसेना नेत्यांची बैठक मातोश्रीमध्ये झाली होती त्यावेळेस हा विषय निघाला। आता आपण सगळेजण हळूहळू भीत अनिल परमानेच विषय काढला तो की साहेब तुमच्या दोन्ही भावांचं काय। मग मी लगेच म्हटलं, साहेब आमच्या मराठवाड्यातले सर्व लोक त्या ठिकाणी जनता म्हणते हे दोघं भाऊ एकत्र आले तर
प्रचंड प्रचंड यश आपल्याला मिळेल आणि सगळे बाकीचे सगळे पळून जाते किंवा डुबतील असं मी त्यांना सांगितलं. साहेब हसले. साहेब म्हणे ठीक आहे चालू आहे मग तुम्ही. त्यांनी पण हात पुढे केला पाहिजे, आम्ही पण हात पुढे करतो, काहीतरी होईल. मग तिथून आम्हाला असं कळलं की आता हे दोघांचं पण त्या ठिकाणी काहीतरी चालू आहे. परंतु आजचा जो फोटो तुम्ही दाखवतात त्यामध्ये शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही भावांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि हे अनेक वर्षापासून त्यांचं स्वप्न होतं. तो आता अनेक वर्ष त्या ठिकाणी गेले, पण आता मात्र त्या ठिकाणी माननीय वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण होण्याची वेळ इथं आलेली आम्हाला दिसते. दोन पक्ष वेगळे झाले, ती सल सगळ्यांच्या मनात होती, जे व्हायला नको ते झालं आणि एका शिवसेनेच्या दोन पक्ष झालेले आपण बघितलेले होते. आज असं वाटतं की ती वेळ आलेली आहे की दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला नवा पर्याय द्यावा. आणि जर असं झालं तर तो नवा पर्याय असेल का महाविकास आघाडी महायुतीच्या पेक्षाही वेगळा पर्याय? अगदी ह्या दोघांपेक्षाही वेगळा असेल तो. या दोघंही महायुती का महाविकास आघाडी यापेक्षाही तो खूप मोठा वेगळा प्रयत्न असेल आणि तो लोकांनी मान्य केलेला असेल. खरे साहेब, मग महाविकास आघाडीचं काय हा प्रश्न तुमच्या मित्रांच्या मनात निर्माण होऊ शकतो? काँग्रेसला वाटू शकतं आमचं काय बाबा? नाही, महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आता पाहा ना तुम्ही, पवारसाहेब परवाच्या मिटिंगला गेले नाही, संजय राऊत साहेब गेले होते, तिथे पण काही कोणाचा काही ताळमेळ दिसत नाही. परंतु प्रत्यक्षात इथे सुद्धा त्या ठिकाणी महायुतीमध्ये सुद्धा काही ताळमेळ दिसत नाही. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं तोंड असतं बारीक, त्याच्यानंतर मग ते तिकडे असे काय बोलतात, मग हे रोग त्यांच्याकडे बोलतात आणि नंतर त्यांच्या मनातले आता भारतीय जनता पार्टीमधले अनेक जण त्या ठिकाणी नाराज आहेत. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर लोकांना हे वाटतं की इथे सुद्धा काही अलबेल आहे आणि इथे पण अलबेल आहे. त्यापेक्षा कोणताही परिस्थिती त्या ठिकाणी दोघं भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राचं कल्याण होईल. तर काँग्रेसचा हात सोडणार असाल तरच टाळी देणार अशी अट राज ठाकरेंनी युबीटी शिवसेनेला घातल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. एकनाथ शिंदेचा पक्ष आणि भाजपा आणि काँग्रेस राष्ट्रवादी या जमीन आसमानचा फरक. काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्राचे शत्रू नाही. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आज पक्षांतर झालेली आहे आज, पण ज्या पद्धतीनं अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या पाठीवर घाव घातलेले आहेत तसे घाव यांनी घातलेले मला दिसले नाही. ते माननीय राजसाहेब सुद्धा मान्य करतील. त्याच्यामुळे याच्यावरती भविष्यामध्ये एका टेबलावरती चर्चा होऊ शकते. एकीकडे ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज ठाकरेंची मनसे महाविकास आघाडीमध्ये आल्यास त्यांचं स्वागतच करू असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाविकास आघाडीमध्ये ह्यामुळं शिवसेना लांब जाईल असं वाटत नाही मग तुम्हाला? कसं ना, राज ठाकरेंचा जर महाविकास आघाडी किंवा ठाकरेंबरोबर उद्धवजींबरोबर एकत्र येणार असेल तर का नाही आम्ही स्वागत करणार? एकत्र आले म्हणजे ते महाविकास आघाडीत येतील असं म्हणायचं किंवा त्याचा अर्थ तसा बघूया ना काय होतंय. अर्थातच अर्थातच महाराष्ट्राच्या हितासाठी ते येणार असतील तर मी अर्थातच त्याचं स्वागतच करीन.